ते कान्ता धनगतचिन्ता वातुल किं तव नास्ति नियन्ता त्रिजगति सज्जन संगतिरेका भवति भवार्णवतरणे नौका। नमस्कार, सगळ्यांना रविवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण 13व्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत. तर मी श्री दत्तांना रिक्वेस्ट करते, विनंती करते की त्यांनी प्रार्थना म्हणावी आणि आपण पुढल्या श्लोकाकडे वळूया. आपण पहिल्यांदा प्रार्थनेने सुरुवात करूया. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीराम. तर आतापर्यंत आपण या मोहमुद्गर स्तोत्राचे 12 श्लोक बघितले. हा 13वा श्लोक आहे आणि ट्रेडिशनली असं म्हटलं जातं की शंकराचार्यांनी पहिले 12 जे श्लोक लिहिले त्यांना द्वादश मंजरिका असं म्हणतात आणि नंतरचे 14 श्लोक असं काही लोक मानतात की त्यांच्याबरोबर असलेल्या 14 शिष्यांनी लिहिले, म्हणजे एक एक श्लोक प्रत्येकी एक शिष्याने लिहिला, त्याला चतुर्दश मंजरिका म्हटलं जातं. तर आपण 12 श्लोक हे पूर्ण केलेले आहेत आणि आपण आता 13वा श्लोक बघणार आहोत. काळजीचा अंत आणि सत्संगाची नौका असं त्याला सांगता येईल. तर तो आपण श्लोक बघूया. तर आपण शंकराचार्य असं नावच करूया, कारण शिष्यांचं ज्ञान आहे ते शंकराचार्यांचंच ज्ञान आहे. तर ते म्हणतात इथे की कांते काते कांता धनगत चिंता वातुल किम तव नास्ती नियंता. वातुल म्हणतात ते, अरे वेड्या माणसा, पत्नी आणि पैशाची इतकी चिंता का करतोस तू? जगाचा कोणी नियंता नाहीये का? नास्ती नियंता, प्रश्न आहे तो. जगाचा नियंता कोणी नाहीये का? आणि नंतर ते म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये त्रिजगती, तिन्ही लोकांमध्ये सज्जनांची संगत, संत संगती हाच भवसागर पार करण्यासाठी, भवती भवार्णव तरणे नौका, भवसागर पार करण्यासाठी ही नौका आहे, ही होडी आहे. हे भावार्थ असा त्याचा होतो की अरे वेड्या माणसा, तू पैसा आणि पत्नीची का चिंता करतोस? या जगाचा कोणी नियंता नाही का? तिन्ही लोकात सज्जनांची संगत हीच भवसागरात पार करण्यासाठी एकमेव नौका आहे, असा त्याचा तो भावार्थ होतो. तर आपण एक थोडं त्याच्या एक एक गोष्टी बघूया त्याच्यामध्ये. तर हे काही गोष्टी याच्यामध्ये रिपीट वाटतील तुम्हाला, बरोबर. आधी पण शंकराचार्य म्हणत होते की विषयांचा मोह सोडा, धनाची तृष्णा सोडा, देह नश्वर आहे, नाती क्षणिक आहेत, सत्संग करा. इथे पण त्यांनी ते सांगितलेलं आहे, पण इथे एक ऍडिशनल पॉइंट त्यांनी दिलेला आहे इथे, जगाचा कोणी नियंता नाही का, आणि आपण त्याच्याबद्दल थोडस बोलूया. तर हा अगेन आणि दुसरा एक तीव्र शब्द वापरलेला आहे त्यांनी, राईट, वेड्या, वातुल शब्द वापरला. म्हणजे वेडा त्याचा मी ट्रान्सलेट केला, पण वातुल म्हणजे भ्रम झालेला, वात झालेला म्हणतो ना, वात, तसा त्याचा ओरिजिनल अर्थ आहे. एका हाताने ते कान पकडतात आणि एका हाताने पाठीवर थोपडतात. ही म्हणजे मोहमुद्गर स्तोत्राचं हेच वैशिष्ट्य आहे. थोडस कडक भाषा वापरली आहे, पण विषय पण तो महत्वाचा आहे आणि त्यांनी तो सांगितलेला आहे. तर आपण बघूया की वेड्या मना असं म्हणतात ते. शंकराचार्यांसारखा महान आचार्य आपल्याला वेडा म्हणतो म्हणजे काय, पण आपल्याला राग येऊ नये ह्याच्याने. कारण इथे डॉक्टर पेशंटला जसं ऍडवाइस देतो असं त्याचा अर्थ आहे, तू असं पित राहिलास ना 6 महिन्यात मरशील. सत्य सांगितलेलं शुगर कोटिंग चालत नाही कधी कधी, तर ते त्या टाईपचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण सगळे वेडेच आहोत त्या दृष्टीने. जर संसारामध्ये जे अडकलेले आहेत ते वेडे आहेत. ते म्हणतात तू काळजी कसली करतोयस, काते कांता धनगत चिंता, चिंता कसली करतोयस तू? आणि आपण आधी पण बघितलं, चिंता आणि चिता, या चिंता ही आपल्याला जिवंत असताना जाळते, चिता मेल्यावर जाळते. मग ते म्हणतात तुला बायकोची कशाला चिंता, पैशाची कशाला चिंता? ओके, पहिल्यांदा सुरुवातीला सांगून टाकतो, बायकोची चिंता करा म्हणजे बायकोची चिंता करू नका म्हणजे बायकोवर प्रेम करू नका असा अर्थ नाहीये. पैसे कमावू नका असा अर्थ नाहीये. कर्तव्य तुम्ही करा, प्रेम करा, पण चिंता करू नका म्हणून स्पेसिफिक चिंता शब्द वापरलेला आहे. आणि या चिंतेमुळे काय होतं की वर्तमान काळात जगण्याचा माणूस विसरून जातो. म्हणूनच आचार्य आपल्याला म्हणतात, अरे वेड्या, आपण प्रपंची जरी लोक असलो, तुम्ही प्रपंची लोक आहात, गृहस्थाश्रमात आहात, तरी पत्नीची मुलांची काळजी घेणं, त्यासाठी काही पैसे कमावणं हे कर्तव्य आहे. पण कर्तव्य करू नको असं ते म्हणत नाहीये, ते म्हणतात चिंता करू नको.
ही एक गोष्ट, राईट. दुसरी गोष्ट, कांता आणि धन म्हणजे बायको आणि पत्नी, पत्नी आणि पैसा हे म्हटलेलं आहे त्यांनी. पण या चिंता हे दोन प्रकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे बायको म्हणजे बायकांसाठी ते पुरुषांची चिंता करू नका असा पण त्याचा अर्थ होतो. पण ओव्हरऑल बिगर पिक्चर इज नातेसंबंधांची तुम्ही चिंता करू नका. बायको, मुलं, आई वडील, सासू सासरे, समाज, मित्रमैत्रिणी, हे सगळे नातेसंबंध जे आहेत ह्या सगळ्यांची काळजी याच्यामध्ये सामावलेली आहे, या शब्दामध्ये सामावलेली आहे. लोक काय म्हणतील ही सुद्धा एक चिंता त्याच्यामध्ये येते. हा एक भाग झाला, एक कांता चिंता. दुसरी धनगती चिंता म्हणतात. धनाची म्हणजे भौतिक संपत्तीची चिंता, म्हणजे नुसता पैसाच नाही. पैसा येतो, त्याच्यामध्ये घर येतं, गाडी, दागिने, गुंतवणूक, तुमचं स्टॉक एक्सचेंज खाली गेलं, लोक चिंतेमध्ये पडतात काय झालं. जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येतात, बॅड बॉस मिळतो कधी कधी, ट्रॅव्हलमध्ये त्रास होतो, ऑल काइंड त्याच्यामध्ये गोष्टी येतात. आणि कधी कधी अशी पण चिंता असते, मला अजून पाहिजे, मला हे अजून पाहिजे, हे घर मला आहे पण आणि मला मोठं घर पाहिजे, माझी गाडी आहे तिकडे पोर्श तिकडे, पण त्याच्यावर अजून दुसरं नवं मॉडेल आता आलेलं हवंय. ही एक लालसा असलेले जाईल का, ही पण एक चिंता असू शकते. जे आहे ते अजून मिळवायचंय आणि जे आहे ते जाईल का, ही भीती. हे सगळं हे धन चिंतेमध्ये येतं. आणि आपण आपला स्वतःच परीक्षण करावं. मी असं म्हणत नाही की तुमच्याकडे आहे तुमच्याकडे नाहीये. तुम्ही स्वतःचं परीक्षण करा आणि तुम्ही कोणत्या चिंतेमध्ये आहात तुम्ही हे तुम्ही ठरवा. असं मला वाटतं. शंकराचार्य हा प्रश्न विचारतात तिकडे, तुम्हाला मुलाच्या परीक्षेची काळजी आहे का, तुम्हाला लग्नाची काळजी आहे का मुलीच्या, तुम्हाला तुमच्या लोनची काळजी आहे का, तुम्हाला तब्येतीची काळजी आहे का, उद्याची काळजी आहे का, काल झालं त्याची चिंता पडली आहे का. मग ही सगळी चिंता करता करता बॅकग्राऊंड मध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या आत्म्याची किती चिंता करता, तुम्ही तुमच्या परमार्थाची किती चिंता करता. तुम्ही चिंता करता का की शेवटचा दिवस कसा होईल माझा गोड. हा आचार्यांचा प्रश्न आहे. आणि आचार्य असं म्हणतात की एक क्षण थांब रे बाबा, एक क्षण थांब, इतकी काळजी कशासाठी. आणि हे मला असं वाटतं ना की हा प्रश्न ऐकल्यावरती थोडंसं मन शांत होतं, कारण त्याच्यामध्ये भगवंत ते आणतात. ते म्हणतात, अरे बाबा, तुझ्यावर एक सर्वशक्तिमान ईश्वर आहे, त्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे, त्यांनी तुला निर्माण केलेलं आहे, तो सगळं पाहतोय, तू एकटा नाहीयेस, तू एकटा नाहीयेस. तू विचार कर, आपण काळजी का करतो. कारण आपल्याला वाटतं की अरे मी जर हे केलं नाही तर काहीतरी प्रॉब्लेम होतील, मी लक्ष नाही ठेवलं तर काहीतरी बिघडेल, हे मलाच करायला पाहिजे, हे दुसरे लोक कोणी करूच शकत नाही. अशा पण काही काही गोष्टी असतात, राईट. कारण इकडे भगवंत आहे हे आपण कुठेतरी विसरूनच जातो. म्हणजे आपण कर्म करावं, कार्य करावं, पण भगवंत फळ देणार आहे हे कधी कधी विसरून जातो. तो नियंता आहे आणि त्याची शक्ती तुम्ही वापरताय, तुम्हीच वापरत नाही, ती तुमच्या मध्ये पण नाही, तुमच्या बाहेर पण नाही, बाहेर पण आहे, ती सर्वत्र आहे. जो हृदयाची धडधड चालवतो आपल्या, तो सगळ्या हृदयांची धडधड चालवतो, ज्यांनी आतापर्यंत हजारो लाखो वर्ष हे विश्व उभारून त्याची काळजी घेतलेली आहे, तो तुमच्या आयुष्याची काळजी घेऊ शकत नाही का. मी म्हणतोय मी संसार सांभाळतो, मला काय प्रॉब्लेम आहेत, मला कुटुंब आहे, पण खरं तर आपण खरोखर ते सांभाळतो का, हा पण एक प्रश्न कधी कधी मला पडतो, राईट. जर मला उद्या काय होणार आहे माहितीच नाही, मला अजून एक तासाने काय होणार माहितीच नाही मला. काल आपण मगाशी बोलत होतो, आपण म्हणत होतो की ते मोठे इथे अमेरिकेच्या 250 इयर्सचे मोठे मोठे सेलिब्रेशनचे प्लॅन लोकांनी केले होते. आम्ही पण जाणार होतो फायरवर्क बघायला. काय झालं, जबरदस्त पाऊस पडला आणि सगळं फायरवर्क्स वगैरे कॅन्सल झाले. माहितीच नव्हतं काय होणार ते. ठीक आहे, झालं कॅन्सल. पण हेच मी म्हणतोय की आपल्याला माहितीच नाही की उद्या काय होणार आहे, माझं जीवन उद्या काय होणार आहे तेच माहित नाही. तर मग आपण काय म्हणतो की मी चिंता कसली करतो त्याच्याबद्दल, काही सांभाळूच शकत नाही. एक मी ऍक्च्युली एक गंमत सांगतो. एक मराठी नाटक आहे, त्याचं नाव विसरलो, पण ते एक आपल्याकडे बारभाईचा कट आहे ना, हे लहानपणी मी बघितलेलं होतं. एकदम कॉमेडी काइंड ऑफ नाटक आहे. कॉमेडी म्हणजे त्याचं ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये थोडीशी. बारभाईचा कट म्हणून महाराष्ट्रामध्ये होता, राईट. ते रघुनाथ राव जे होते, त्यांनी रघुनाथराव राघोबा यांना पेशवेपदी व्हायचं होता, म्हणून त्यांनी त्याच्या पुतण्याची हत्या केली. आणि मग त्यांना त्या पेशवेपदापासून दूर करण्यासाठी महाराष्ट्र म्हणजे मराठी साम्राज्यातल्या 12 जणांनी, अत्यंत पॉवरफुल अशा 12 जणांनी कट केला, राईट. आणि हे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामधला किंवा मराठा साम्राज्याच्या इतिहासामधला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत यशस्वी असा राजकीय कट ओळखला जातो, बारभाईचा कट. तर त्याच्यामध्ये हे सगळे शिंदे आले एकत्र, होळकर आले, नाना फडणवीस होते, ते सखाराम बापू बोकील होते, वगैरे वगैरे. आणि ह्यांच्या
मीटिंग्स ठेवायच्या पुण्यामध्ये सगळीकडे. आणि त्यासाठी ते एक पाणक्याला न्यायचे. पाणक्या म्हणजे पूर्वी ते हरकामी लोक असायचे ना, ते बेसिकली पाणी पाजायला असायचे. हे सगळे मोठे लोक असायचे, त्यांना पाणी पाजायला ते असायचे. त्यांना पाणके द्यायचे, नाट ठेवायचे. तर हा पाणक्या दुसऱ्या दिवशी येऊन आपल्या पाणक्या मित्रांबरोबर गप्पा मारायचा आणि ते नाटक असं उलगडत जातं. तर हा पाणक्या येऊन बोलायचा नेहमी की काल मोठी सभा झाली हो, त्याच्यामध्ये नाना फडणवीस होते, सखाराम बापू होते, सरदार शिंदे होते, सरदार होळकर होते, मी कोण होतो. असं पाणके डायलॉग असायचे. तर ते स्वतःची तुझी मर्यादा काय, तुझी कुठली उर्मट आणि फुशारकी वृत्ती, तू काय समजतोस, तुझी लायकी काय, हे 12 लोक जे होते त्याच्यासमोर तू कोण. तसं तसं ती गंमत वाटायची. तसंच किम तव नास्ती नियंता, तुला कोणी नियंत्रक नाहीये का, राईट, हे तू मनात घे. आणि ह्याच्यामुळे काय होतं काय माहितीये का, मला असं वाटतं की आपण काम केलं, आपण प्रयत्न केले, पण भगवंतावरती आपण जर भार टाकला तर ही चिंता जी आहे ना ती सगळी कमी होते किंवा निघून जाते. आणि हा आजकालचा प्रॉब्लेम आहे. आजकाल स्ट्रेस हा मोठा प्रॉब्लेम आहे. अगदी म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये ओव्हर 1 बिलियन पीपल आर प्रॉब्लेम ऑफ मानसिक म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस आणि मानसिक विकार, मराठी शब्द मानसिक विकार नाही, ओव्हर 1 बिलियन. आणि त्याच्यामध्ये ही जगामध्ये अत्यंत नैराश्य हे पण एक आहे. नैराश्य, चिंता, या स्थितीमध्ये जगामध्ये अनेक लोक जगत आहेत. आणि युथ, स्पेशली किड्स, ह्यांचे पण नंबर प्रचंड मोठे आहेत आणि ते दुर्दैवाने वाढत चालले. असं नाही की ते कमी होत चालले. जसं दिस इज गोइंग ऑन मोर अँड मोर अँड मोर. तर हे आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे की भगवंतावरती विश्वास ठेवला तर ही चिंता कमी होते. आणि ना मला असं सांगावं असं वाटतं, आणि इथे मी थोडासा ब्रेक घेतो, पण ख्रिश्चन येशू ख्रिस्त याच्याबद्दल बोललेलं आहे त्यांच्या स्ट्रेस त्याच्यामध्ये, आणि मला ते आवडतं खूप. आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये ते फार मोठं मानलं जातं. आणि ते मी सांगतो तुम्हाला की सर्मन ऑन माउंट म्हणून एक त्याचं प्रवचन आहे येशू ख्रिस्ताचं. आणि आपल्या या रामकृष्ण मिशनचे स्वामी प्रभवानंद हे अमेरिकेमध्ये बरेच वर्ष होते, 50 वर्षांमध्ये होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, सर्मन ऑन माउंट अकॉर्डिंग टू वेदांत. आणि ते पुस्तक अत्यंत सुंदर आहे, पुस्तक हायली रेकमेंडेड. पण त्या सर्मन ऑन माउंट मध्ये हा चिंतेचा भाग येतो एक. आणि त्या काळामध्ये सुद्धा हे लोक, येशू ख्रिस्ताचे जे भक्त होते तिकडे ते जमले होते या प्रवचनासाठी, ते पण अत्यंत स्ट्रेस, चिंतेमध्ये जगत होते. कारण ते रूल करणारे जे लोक होते ते आणि इतर श्रीमंत लोक त्यांना लुटत होते. आणि भगवान येशू ख्रिस्त त्यावेळेला म्हणतोय की अरे बाबा, अरे त्यांना म्हणतोय असं की अरे लोकांनो, काळजी केल्याने काहीही साध्य होत नाही. आणि तो आजूबाजूला फळं फुलं यांची सगळी उदाहरणं देतो. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतो की आजूबाजूला बघा. आणि त्याच्यानंतरचा जो डायलॉग आहे ना, हा ख्रिश्चॅनिटीमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. मी तो इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो. तो असं म्हणतोय, लुक ॲट द बर्ड्स ऑफ हेअर, दे डू नॉट सो or reap or store away in barns, and yet your heavenly father, God म्हणतोय तो, your heavenly father feeds them. Are you not much more valuable than they? Can any one of you, by worrying, add a single hour to your life? त्याच्या तोंडातले शब्द आहेत. मी तो म्हणतोय तो इकडे पक्ष्यांकडे बघा तुम्ही, ते पेरणी पण करत नाही, कापणी पण करत नाही, आणि धान्य कोठारांमध्ये पण साठवत नाही. तरी भगवंत, तो हेवनली फादर, स्वर्गीय पिता, त्यांना खायला घालतो, त्यांची काळजी घेतो. तुम्ही मानव, तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्ती मौल्यवान नाहीयेत का? देव जर छोट्या पक्ष्यांची ऐवजी काळजी घेऊ शकतो, तर माणसाचं मूल्य त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे. मग माणूस भविष्याची, अन्नाची चिंता का करतो? आपण सगळ्या वस्तू नियंत्रित करू शकत नाही जगातल्या, राईट? पक्षी निसर्गावरती विश्वास ठेवून जगतात. तसंच आपण काही गोष्टी किंवा सर्वच गोष्टी, मित्र म्हणतो, देवावरती आणि भगवंताच्या प्रेमावरती सोडून द्यायला हव्यात. त्यामुळे मनाचा भार हलका होतो. भविष्याची अतिचिंता करणं थांबवून आपण वर्तमान काळामध्ये जगलं पाहिजे आणि ईश्वरी नियोजनामध्ये विश्वास ठेवला पाहिजे. तर इंटरेस्टिंगली ना, इकडे अमेरिकेमध्ये आणि इतर जगामध्ये सुद्धा ना एक ख्रिश्चन बेस्ड, फेथ बेस्ड थेरपी असते. अँझायटी, स्ट्रेस, स्ट्रेन याच्याबद्दल ती शिकवते. तर मी कुठेतरी वाचलं होतं की ते हे ख्रिश्चन फेथ बेस्ड आहे ना थेरपी. त्याच्यामध्ये हे थेरपिस्ट काय म्हणतात की तुम्हाला स्ट्रेस आलाय ना, चिंता खूप होते ना, मग तुम्ही निसर्गामध्ये जा. आणि वी नो की ना नेचरमध्ये स्ट्रेस फ्री होतं. आणि ते म्हणतात इकडे अजून एक ते म्हणतात की ते पक्षी बघतात, बघा तुम्ही, हे सगळे पक्षी उडत असतात ते बघा.
आणि मग भगवंत येशू ख्रिस्त त्यांचा तुम्ही जो उपदेश आहे तो मनामध्ये आणा. देव ह्या पक्ष्यांची काळजी घेतो, तो माझी पण काळजी घेईल. ह्याची तुम्ही आठवण ठेवा. ही ह्याची फेथ बेस्ड थेरपी आहे, माइंडफुल थेरपी आहे. तुमच्या समस्यावरती तुमचा फोकस त्याच्यावरतीच असतो, तुमचे प्रॉब्लेम 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 प्रॉब्लेम. पण हा आकाशातल्या पक्ष्यांकडे पहा, जो हा संदेश आहे तो अंतर्गत चिंतेपासून तुम्हाला बाहेर काढतो आणि जगाकडे बघण्यासाठी एक नवी दृष्टी देतो. विश्वाची चिंता परमेश्वर करतो हे तुम्हाला दाखवून देतो. तू कशाला घेतोस ती? संपूर्ण जबाबदारी तुझ्यावरती नाहीये. आणि हे ती फेथ बेस्ड त्याची थेरपी आहे. आणि आपल्याकडे पण आहे, ती खूप आहे, आपल्या संतांनी केलेली आहे ना. संत एकनाथ महाराजांचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे, मी तो सांगतो. तो संत एकनाथ महाराज म्हणतात की सेम, एक्झॅक्टली सेम त्याचा अर्थ आहे. तर ते म्हणतात असं, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाण तसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. देव हा विश्वातल्या तमाम सर्व जीवांची काळजी घेतो, त्यांना पोसतो. तेव्हा तुला तो एकट्याला वाऱ्यावर कसं सोडेल? तुझं मोकलील ऐसे नाही. हे प्रारब्धाचे नशिबाचे भोग असतात, आपल्याकडे येतात. पण हरिकृपेमुळे तुम्ही आवडीने नाव घेतलं हरीचं, तर हरिकृपेमुळे संकटाची तीव्रता कमी होईल. माझं कसं होईल ही नकारात्मक विचार, त्याच्यावरती परत 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 ते फोकस होतो. चिंता येत राहते, चिंता येत राहतात मनामध्ये. तर माझा सांभाळ करणारी कोणीतरी शक्ती आहे, त्या प्रार्थनेमुळे सकारात्मक विचार येतील. म्हणजे संकटांना तर तोंड द्यावंच लागतं, याला इलाज नाही. आपले जे असतील भोग प्रारब्धामध्ये असतील, कर्माचे असतील गोष्टी, त्या कराव्या लागतात. ते आपल्यासाठीच नाही, इतरांसाठी पण कराव्या लागतात कधी कधी. पण देवावरच्या प्रेमामुळे आपली सहनशक्ती वाढते. त्यामुळे कठीण काळ हा संकट न वाटता देवाने घेतलेली परीक्षा असं वाटू शकतं. अरे हे येत आहेत, पण भगवंताची इच्छा, ते त्याची परीक्षा असू शकते असं पण वाटतं. आणि मग असं केल्यावरती मग भगवंताचं प्रेम, त्याच्यामुळे ती शक्ती येते आणि त्या संकटाला आपण तोंड देऊ शकतो. आणि भगवंताचं वचन आहे, हे कसं मला विसरतात, हे किती प्रचंड मोठं भगवंतानी 9व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये दिलेलं वचन आहे. ते मी म्हणतो श्लोक, अत्यंत सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हा श्लोक. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंत म्हणतात तिकडे, जे भक्त अनन्य भावाने माझं चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मीच वाहतो. भगवंताचं वचन आहे. योग म्हणजे जे जे काही नाही ते मिळवून देणं, आणि क्षेम म्हणजे जे जे आहे ते सांभाळणं. दोन्ही जबाबदारी ईश्वराची. आपली जबाबदारी कोणती? त्याचं स्मरण ठेवण्याची. अनन्यास चिंतयन्तो माम. तर आपण कधी कधी काय होतं, उलट होतं. हे योगक्षेमाची जबाबदारी माझ्यावरच आहे, मीच सगळं करणार, मी चिंता करतो, भगवंताला विसरतो. हा प्रॉब्लेम होतो कधी कधी. तर इथे हा जो पहिला भाग होतो श्लोकाचा. तर आता बरंच आपण मी थोडासा ब्रेक घेतो. पटतं. आणि कसं आहे माहितीये का, आपल्या भावना, आपल्या चिंता या बाकीच्यांच्या पेक्षा काही फार वेगळ्या असतात असं मला वाटत नाही. आपण फक्त काय करतो, एका मायक्रोस्कोप मधनं बघतो ते. मग मायक्रोस्कोप किती चांगला आहे त्याच्यावरती ठरतं की किती ते ॲम्प्लिफाय होणार. मग ते 10,000 पटीने पण ॲम्प्लिफाय होऊ शकतं, 1,00,000 पटीने पण ॲम्प्लिफाय होऊ शकतं. प्रॉब्लेम हा तेवढाच असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मायक्रोस्कोप हलवायचा आणि गोष्टीकडे त्या जेवढ्या आहेत तेवढ्याच बघायच्या. कारण प्रॉब्लेम कितीही वाढू शकतो आणि मानसिक प्रॉब्लेम कितीही पटीने वाढू शकतात. त्यामुळे तो ॲम्प्लिफाय नाही करायचा आणि आपण खरंच परमेश्वराशी कृतज्ञ राहायला पाहिजे. ती कृतज्ञता पाहिजे. कारण या जगामध्ये खूप वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. खूप लोकांना प्रॉब्लेम्स आहेत. खूप लहान मुलांना सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. वेगवेगळ्या, जर शिकागोमध्ये गेलं तर चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे. तिथे ते अख्खं प्रचंड मोठं हॉस्पिटल लहान मुलांनी भरलेलं आहे. त्यांना म्हणजे प्रत्येकाला, कित्येक लोकांना कित्येक वेगवेगळ्या वयामध्ये प्रॉब्लेम्स असतात. किंवा आपण आता बघतो की वर्ल्ड वॉर चाललेलं असतं. युक्रेनमध्ये, इथे इराकमध्ये, सगळीकडे म्हणजे जिथे जिथे वॉर चालू आहे तिथे तिथली परिस्थिती फार बिकट आणि गंभीर असते. लोकांना आपली घरं, आपलं सगळं सोडून निघून जावं लागतं तिकडनं. तर अशा सगळ्या खूप खूप गंभीर अशा समस्यांना जगात खूप लोक तोंड देत आहेत. तर त्या मानाने आपलं सगळं ठीक आहे, त्याबद्दल थोडीशी कृतज्ञता पण असली पाहिजे.
परमेश्वराकडे. आणि हे जे ते म्हणतात, वातुल किम तव नास्ती नियंता, तुला कोणी आईबाप नाही का रे? हा, असं आहे ते, की तू तुझ्या काळज्या कशाला करतोस? जाताना रस्ताभर जर समजा ते लहान मूल, समजा आपण आता ह्या फेअरला चाललोय, जत्रेला चाललोय, तर रस्ताभर ते मूल, मला तिथे आईस्क्रीम मिळणार का? मला तिथे आईस्क्रीम मिळणार का? मिळणार आहे का? तू देणार आहे का? मला नक्की देणार आहे का? म्हणजे असं कटकट 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 जर करत राहिलं ना, देन यू डोंट एन्जॉय द राईड बेसिकली. यू वेट, हॅव सम पेशन्स. आणि मग तिथे गेल्यानंतर तुला देईल तुझे आई वडील काहीतरी घेऊन. डेफिनेटली ते तुला घेऊन जात आहेत. सो देर इज अ रिझन सो दॅट दे वॉन्ट यू टू बी हॅपी. तर तो एक विश्वास असला पाहिजे. तर मी म्हणजे असं बरंच बघते की ते मूल डोकं त्या माणसाचं फिरेपर्यंत ते त्या आई वडिलांच्या मागे लागलेलं असतं, की मला देणार, नक्की देणार, देणार, नाही देणार. मग तू तिथे गेल्यानंतर म्हणशील हे चांगलं नाहीये दातांसाठी, हे आईस्क्रीम खाणं चांगलं नाही, कॅव्हिटी होणार, अमकं होणार, तू देणार नाही. तू देणार का? नक्की देणार का? सो द होल जर्नी बिकम्स अ टॉर्चर, यु नो. सो वी नीड टू जस्ट रिलॅक्स आणि हॅव सम फेथ. हा एक विश्वास असला पाहिजे. आणि हा विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि तो मला असं वाटतं की तो सज्जन संगतीने तो दृढ होऊ शकतो. आणि मागच्या श्लोकामध्ये पण आपण बघितलं की, म्हणजे मीच बोलले होते, मला असं वाटतं सज्जन संगतीबद्दल, की आपण लहान मुलांसाठी सुद्धा आपण खूप विचार करतो की त्यांना चांगली शाळा पाहिजे, चांगली कंपनी पाहिजे, चांगली युनिव्हर्सिटी पाहिजे, तिथे येणारी मुलं सगळी हुशार आणि चांगली आली पाहिजेत, नंतर येणाऱ्या ज्या रिक्रुटमेंटसाठी कंपन्या आहेत त्या पण चांगल्या आल्या पाहिजेत. सगळं जर एवढं सगळं चांगलं चांगलं आपल्या मुलांना मिळावं असा आपण विचार करतो, तर स्वतःला विसरून कसं चालेल? तुम्हाला सुद्धा सज्जन संगती ही खूप महत्वाची आहे. ती खूपच महत्वाची आहे. आणि सज्जनांच्या संगतीनेच हा संसार जो आहे, संसार सागर हा आपण तरून जाऊ शकतो. मला असं वाटतं की परमेश्वर आणि आपण ह्याच्यामध्ये हे आयुष्य आहे, हा संसार ह्यामध्ये आहे. हा संसार तरून गेलात की परमेश्वर प्राप्ती आहे. हे व्हॉट इज कीपिंग अस अपार्ट, हे आयुष्य आहे. व्हॉट इज कीपिंग अस अपार्ट इज दिस संसारा अँड लाईफ इन बिटवीन. आणि धनगती चिंता आणि बायकोची चिंता आणि नातेसंबंधांची, तर थोडासा असा विचार केला पाहिजे की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याकडे एवढे पैसे होते का? आपल्याकडे हा नवरा किंवा ही बायको होती का? नंतर ही मुलं होती का? आपण लहान तेव्हा पण आपण होतो, तेव्हा पण आपण होतो. बरं, हे पैसे आत्ता आहेत, ते पूर्वी नव्हते. मग हे उद्या असतील असंही नाही. जे अस्थिर आहे, जे चंचल आहे, त्याच्याकडनं स्थिरतेची अपेक्षा करणं हे काही योग्य वाटत नाही. आणि तुम्ही जो एकनाथांचा श्लोक सांगितला तो फारच 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 अतिशय उत्तम असा तो श्लोक आहे, की मोकलीला तुझं ऐसे नाही. तर देवाला काळजी आहे सगळ्यांची, थोडासा विश्वास आपणही दाखवला पाहिजे. आणि जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा देवाला तो विश्वास नक्कीच त्याला तो काय म्हणणार ना, ही हॅज दॅट, फर्स्ट ऑफ ऑल ही हॅज प्रॉमिस. तुम्ही म्हणालात तसं गीतेमध्ये योगक्षेम वहाम्यहम त्यांनी म्हटलेलं आहे. LICचं ब्रीदवाक्य पण ते आहे. तर इंडियामध्ये मी बघितलेलं आहे ते बऱ्याच वेळा. तर त्याला ते करावंच लागतं. इट्स हिज प्रॉमिस. तुमचा विश्वास तो नक्कीच पूर्ण करतो. तो त्यांनी दिलेलं वचन तो नेहमीच पाळतो. आणि समजा काही वाईट भोग असतील, हे असतील, ते आपलं संचित आहे, प्रारब्ध आहे. परंतु प्रारब्धाबरोबर पुरुषार्थही हवा. जो आपला जो कर्तव्याचा भाग आहे, कर्माचा भाग आहे, तो ज्याने त्याने पार पाडला पाहिजे. नुसतंच प्रारब्ध आणि नुसतंच संचित नसतं. स्वतःचा पुरुषार्थ हा सुद्धा प्रत्येकाने केला पाहिजे. त्याच्याशिवाय अपेक्षा कुठली ठेवू नये माणसाने, कारण ते काही योग्य वाटत नाही. त्याचबरोबर मला एक लहानपणी ना कबीरांची गोष्ट वाचल्याचं आठवतं, की संत कबीर जे होते तर त्यांच्याबद्दल काही जण होते ते त्यांच्या विरोधी होते. तर ह्या शत्रू लोकांनी किंवा विरोधी लोकांनी काय केलं, अफवा उठवून दिली गावामध्ये, की कबीर असा एक मोठा झाडाखाली मोठा दानधर्म करणार आहेत, ते बसणार आहेत आणि ते सगळ्या गावाला सगळ्यांना भरपूर डोनेशन्स देणार आहेत, सगळ्यांना भरपूर खाणं अन्नदान प्रचंड प्रमाणात कबीर करणार आहेत.
आणि सगळं गावभर सगळ्या लोकांना कळलं की हे असं सगळं अन्नछत्र असं दान होणार आहे, अमकं होणार आहे. त्यातले काही जे शिष्य होते कबीरांचे, त्यांना माहिती होतं की गुरुकडे काही फारसं नाहीये काही. त्यामुळे ते स्वतः येताना प्रचंड प्रमाणात काही त्यांना शक्य होतं ते सगळं टोपल्या भरभरून ते घेऊन आले. काही जण होते त्यांना असं वाटलं की अरे, आपल्याला गुरु देणार आहेत म्हटल्यानंतर आपण नुसतं रिकाम्या हाताने कसं जायचं, आपण पण थोडंसं काहीतरी घेऊन जाऊ. सो दे गॉट समथिंग. थोडंसं काहीतरी आपण रिटर्न गुरुला देण्यासाठी आपण जाऊ. काही जण होते ते म्हणाले की नाही, आपण नुसतेच जाऊ, बघू मजा, याचे काय होतं ते. नंतर ही वार्ता कबीरांना पण कळली. तर कबीरांना असं वाटलं की कोणीतरी दुसरेच कबीर आहेत आणि ते खूप काही देणार आहेत, तर आपण पण जाऊ. म्हणून कबीर सुद्धा काहीतरी घेण्यासाठी तिथे गेले. शेवटी सगळेजण त्या झाडाखाली जमले आणि आलेले जे जे अन्न इतकं प्रचंड होतं की प्रत्येकाला काही ना काहीतरी कबीरांना देता आलं. त्या शिष्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बसा आणि तुमच्या हातून आपण हे अन्नदान करूया. सो देवाला काळजी असते सगळ्यांची आणि शिष्यांची तर खूप जास्त काळजी असते. त्याच्याशिवाय तो मायबाप म्हणत नाहीत त्याला. त्यामुळे आई वडिलांना जास्त काळजी असते मुलांची. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे परमेश्वराला आई वडील हे मानलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास हा ठेवला पाहिजे, तरच तो भवसागर सुखाने पार होईल. चिंता करत राहिलं की मला आईस्क्रीम मिळेल का नाही, तर तो सगळा प्रवासच एकदम अँझायटी आणि स्ट्रेस आणि असं सगळं होईल. अरे, तुला तिकडे जत्रेला नेण्याचं कारणच आहे की दे वॉन्ट टू सी यू हॅव्हिंग फन. सो आनंद हा महत्वाचा आहे. थोडंसं स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे आणि तो मायक्रोस्कोप मधला हलवला पाहिजे पहिल्यांदा. तर ॲज यू मेन्शन ना, की पुरुषार्थ असायला हवा आणि ते खरं आहे. आणि पुरुषार्थातलाच हा भाग आहे की तुम्ही सज्जनांची संगत ठेवा, राईट? त्याची कॉन्शियसली ठेवायला लागते ती. तर ते म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये सज्जनांची संगत हीच एक नौका आहे संसार, समुद्र पार करण्यासाठी, भवसागर पार करण्यासाठी. तर पहिल्यांदा आपण एक थोडंसं एक शब्द वर्ड बाय वर्ड बघू. त्रिजगती म्हणतात ते, म्हणजे 3 लोक आहेत आपल्याकडे, त्रिभुवन असं पण त्याला म्हणतात, राईट? तर हे 3 लोक स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक असं साधारणपणे मानलं जातं. अर्थात अनेक लोक आहेत, पण हे 3 लोक म्हणजे 3 लोक. पण ऍक्च्युली त्याचा काही तत्वज्ञानी लोकांनी ना त्याचा अर्थ स्थूळ, सूक्ष्म आणि कारण हे स्तर, आध्यात्मिक स्तर किंवा ऊर्जात्मक स्तर मानले गेलेले आहेत. तर हे म्हणजे कारण जग असतं, सूक्ष्म जग असतं आणि स्थूळ जग असतं. म्हणजे स्थूळ जग म्हणजे आपल्याला आजूबाजूला भौतिक जग दिसतं ते. सूक्ष्म जग म्हणजे आपल्या ऊर्जेचं जग, जे तिकडे विचार, मनातले विचार असतात, भावना असतात, प्राणशक्ती असते, ते सूक्ष्म जग. आणि कारण जग म्हणजे कॉझल रेल्म, म्हणजे सृष्टीचं जे मूळ आहे, ते कारण आहे, ते डोळ्याला दिसत नाही, पण बुद्धीलाही समजत नाही, पण ते शुद्ध चेतनेशी किंवा मूळ वासनांशी ते संलग्न असतं. आणि ते तिकडे गाढ झोप, सुषुप्ती म्हणतात त्याला, तिकडे त्या गाढ झोपेमध्ये आपण जातो, तेव्हा या स्तरामध्ये आपण जातो, या कारण स्तरामध्ये जातो असं म्हटलं जातं. तर एनिवे, हे 3 आध्यात्मिक स्तर पण मानले झाले आहेत. पण आचार्य काय म्हणतात की त्रिभुवनामध्ये सगळीकडे सज्जन संगती हेच तुम्हाला या भवार्णवापासून तुम्हाला पार पाडेल. समुद्र कसा असतो ना, समुद्रामध्ये लाटा असतात, तसा संसारामध्ये वेगवेगळ्या लाटा असतात. सुखाच्या लाटा, दुःखाच्या लाटा, यशाच्या लाटा, अपयशाच्या लाटा, चिंतेच्या लाटा, आज खाली उद्या वर. दुसरी गोष्ट असते, समुद्राचं स्वरूप म्हणजे समुद्र खारट असतो, राईट? समुद्राचं पाणी पिऊन कोणाची तहान भागत नाही, पाणी पिऊच शकत नाही. तसाच संसार आहे. संसाराचा उपभोग तुम्हाला घेता होतं, पण त्यांनी तृप्ती मिळत नाही, त्यांनी तहान वाढत जाईल, वाढत जाईल. आणि समुद्रामध्ये डेंजर पण असतात ना. काही मासे असतात, काही करंट असतात, अंडर करंट, व्हॉट एव्हर. तसे संसारामध्ये हे विकार आहेत, राईट? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे मगरी म्हटलेलं आहे काही काही ठिकाणी त्यांना. ते तुम्ही जर पडलात समुद्रामध्ये आणि अडकलात या विकारांच्या ह्याच्यामध्ये, तर मग तुमचं काय खरं नाही. किती पण पोहायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे तुम्हाला खाली घेऊन जातील सगळे विकार. तर त्यासाठी तुम्हाला नौका हवी, कुठेतरी काहीतरी समथिंग हवं की जे तुम्हाला बाहेरून काढेल. मी स्वतःच्या प्रयत्नाने हा समुद्र पार करून जाईन, हे काय होणार नाही. अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे की हा संसार समुद्र इतका विशाल आहे, अनफॅदमेबल, की तो एकट्याने पार होणार नाही, नौका लागणारच. आणि ही नौका कोणती? सज्जन संगती, सज्जन संगती. आपण आधी पण थोडंसं बोललेलो, आधी पण शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे.
सज्जन म्हणजे हा ईश्वराचा माणूस, नुसता चांगला माणूस नाही, पण जो ईश्वराशी समर्पित आहे, अत्यंत प्रामाणिक असेल, सगळ्यांना मदत करत असेल, समाजसेवा पण करत असेल, चांगला माणूस आहे. पण ईश्वराची ओढ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. ईश्वराची भक्ती, ईश्वराचं प्रेम त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्याच्या बोलण्यातून ईश्वर डोकावतो तो सज्जन. त्याच्या बोलण्यातून शांती जाणवते तो सज्जन. त्याच्याजवळ आपण बसलो की आपल्याला एक शांती मिळते, भगवंताकडे आपलं मन जातं, तो सज्जन. अशी सज्जन संगती आपण करावी, कारण त्यांचं आचरण बघून आपलं आचरण सुधारतं. हे सत्संग असतात ना, ते आपल्याला चुकीच्या मार्गावरून चांगल्या मार्गावर सुद्धा आणतात. चारित्र्य आपलं बदलण्याची शक्ती याच्यापासून मिळते. आपल्या स्थूल शरीराकडून, म्हणजे शरीराकडून आपल्या चांगल्या कृती, सेवा, सत्कर्म, चांगला इतरांना मदत, ह्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात सत्संगामुळे. कारण आपण बघतो, कारण तिकडे इतर लोक असतात, ते गोष्टी करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला स्फूर्ती मिळते. आणि संसाराच्या या सागरामध्ये, त्याच्यावरती लाटांवरती, संसाराच्या लाटावर असलेल्या या नौकेमध्ये जी आपल्याला तारून नेते, आपण तिकडे पहिलं पाऊल टाकतो. तर हे मोठं कार्य आहे. ते आपल्या, म्हणजे आपण ते म्हणालो 3 लेअर, त्याच्या आपल्या सूक्ष्म शरीरावरती पण मनावरती चांगले परिणाम करतात. तिकडे कधी भजन, काहीतरी चांगले विचार होत असतात. त्यांचे विचार ऐकून मनामधल्या शंका दूर होतात, बुद्धी स्थिर होते, मानसिक शांती लाभते. आणि हे जे मनातलं वासनांचं, अशुद्ध विचारांचं जे वादळ असतं ना, त्या वादळापासून ही नौका आपल्याला दूर करते. आणि हे थोर संत आणि आत्मज्ञानी गुरु असतात ना, हे आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. कारण शरीरामध्ये जो अंधकार असतो, म्हणजे कॉझल बॉडी मी म्हणालो मगाच्याप्रमाणे, तो ज्ञानाच्या प्रकाशाने दूर होतो. हे त्यांचंच मोठं कार्य आहे, सद्गुरूचं ते मोठं कार्य आहे. मूळ बीज, कारण हे ज्यावेळेला नष्ट होतं त्यावेळेला संसारामधला माया आणि भ्रम संपतो, त्यामुळे चिंता सुद्धा संपते. म्हणजे ही सत्संगाची नौका आपल्याला थेट मोक्षाच्या किनाऱ्यावरती पोहोचवते. आपण मागे तो पण तुळशीदासाचा एक मोठा वेल नोन श्लोक आहे, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुदोभन सोई. ते म्हणतात ते ना, विवेक त्याच्यामुळे होतो. डिस्क्रिमिनेशन, सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, हे समजण्याची जी बुद्धी आहे ना, योग्य काय, अयोग्य काय, हे समजणं आणि त्या मार्गावर चालणं, हा विवेक. आणि हा सत्संगाने मिळतो. आणि हा सत्संग मिळणं हाच परमेश्वराची मोठी कृपा आहे. आणि सत्संग म्हणजे काय ना, आपण आधी पण बोललो होतो त्याच्याबद्दल. सत्संग म्हणजे नुसतं शरीराने जवळ जाणं नव्हे या संतांच्या, राईट. तिथे जाऊन आपण समजा विचार केला की उद्या मला मीटिंग आहे, मग काय करायचं, उद्या मला गिफ्ट द्यायचंय कोणाचं, मग मला जायचंय तिकडे, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे, हे नाही. तिथे जाऊन त्यांच्या बरोबर सत्संग करणं, ते जे सांगतात ते ऐकणं, तिकडे खरी संगती म्हणजे ना, मन या व्यक्तीच्या तत्वामध्ये विरघळतं, त्यांच्यामध्ये आपण हरवून जातो, त्यांचा विचार आपला विचार होतो. हा सत्संग, हा एक प्रकारचा. अर्थात चांगली पुस्तकं वाचणं वगैरे पण सत्संग आहेत. जर आपण ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, भगवद्गीता, दासबोध वगैरे असे चांगले ग्रंथ वाचले तर ते पण पुस्तक रूपातील सज्जन आहे, राईट. आणि मग तिसरी गोष्ट पण आपण आपण त्यावेळेला बोललो होतो की जे ऐकलेलं आहे ना, आपण त्याचं मनन करायला पाहिजे, त्यावर विचार करायला पाहिजे, ते आचरणात आणले पाहिजे. हा पण सत्संगाचा एक भाग आहे. फक्त ज्ञान मिळवण्यासाठी सज्जन संगती नाहीये, ते एक मनाची विश्रांती आहे, राईट. त्याच्यामुळे या विश्रांतीमधून जर बळ मिळते ना, हीच नौका आपल्याला संसार सागरातील पुढच्या लाटांना तोंड देण्यासाठी सक्षम करते, ज्ञान देते आणि शक्ती पण देते, राईट. हे महत्वाचं आहे. तर आपण बरंच काय बोललो. मी थोडीशी गंमत गोष्ट सांगतो, राईट. रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आहे. ते सत्संग कसा करावा आणि हे सज्जन लोक कसे तुम्हाला सांभाळून नेतात, किती त्यांची शक्ती किती जबरदस्त असेल. तर हे रामकृष्ण परमहंसांचं त्यांची चरित्र आहे, त्याच्यामधली ही गोष्ट आहे. श्रीयुत एम यांनी त्यांनी लिहिलेलं आहे ते, गॉस्पल ऑफ रामकृष्ण, व्हेरी फेमस बुक. तर त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की हे रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांचे जे गुरु, ते पुजारी होते, राईट. दक्षिणेश्वरी काली मातेचं मंदिर आहे, तिकडे ते पुजारी होते. आणि ते रोज पूजा करायचे, त्यांचं ते पुजारीचं कामच असायचं. आणि ते मंदिर बांधलं होतं, ते राणी रासमणी म्हणून तिकडे होती, ती मोठी राणी होती तिकडची. आणि तिने मंदिर बांधलं होतं आणि प्रचंड श्रीमंत, प्रचंड सामर्थ्यवान, अगदी ब्रिटिशांना सुद्धा ती कधी जुमानत नसे एवढं तिच्याकडे सत्ता आणि संपत्ती होती. आणि
तर तिने हे मंदिर बांधलं. रामकृष्ण परमहंस तर काय साधे एक पुजारी रोज हे करत पूजा करायचे. ती एक दिवस या पूजेला आली. रामकृष्ण परमहंस ज्यावेळेला पूजा करत होते त्यावेळेला ती आली, तिकडे बसली ती आणि रामकृष्ण पूजा करत होते आणि मध्येच ते झटकन उठले आणि जाऊन तिच्या एक थोबाडीत दिली आणि ते ओरडले, हे काय इथे काय चाललेलं आहे, हे इथे इथे पण टेस्ट तू करतेस, एकदम गप्प राहा. आणि परत ते पूजेमध्ये गुंग झाले आणि ते असे राणीला थोबाडीत मारली म्हणजे काय, त्याचे सगळे अंगरक्षक सेवक सगळे धावून गेले तिकडे. काय 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 चाललंय काय, हा कोण हा पुजारी असं करतोय. पण राणी लगेच तर थांबवलं. नाही नाही नाही, थांबा 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 थांबा. राणीला कळलं होतं की ती तिच्या मनामध्ये जे विचार करत होते ना, ते विचार करत होते, कुठला तरी कोर्ट केस चालली होती, तेच विचार ती करत होती, चिंता करत होती. आणि ते रामकृष्ण परमहंसाने कुठेतरी ओळखलं. ते मातेच्याच त्याच्या विचारामध्ये होते आणि भगवंताच्याच विचारामध्ये होते. कारण हे त्यांचा स्वतःचा पण हे नव्हतं की राणी भगवंताच्या चिंतनामध्ये ते लीन झाले होते, मग्न झाले होते. आणि तिथे राणीचा हा जो विचार चाललेले होते, राणीची जी कृती चालली होती त्याच्यामध्ये, ते त्यांना कळलं आणि त्यांनी जाऊन एक तिला परत लाईनीवरती आणलं. अशी ती गोष्ट झाली आणि राणीला हे कळलं आणि तिला कळलं की रामकृष्णांनी ही रागवून नाही केलेली, ही त्यांनी तिच्या आध्यात्मिक जागृतीसाठी केलेली आहे ही कृती. हीच सज्जन संगती आहे. ते सुद्धा सज्जन संगती तुम्हाला अशी मदत करते, तुम्हाला योग्य मार्गावर आणते. ही थप्पड असेल पण ती तुम्हाला योग्य योग्य मार्गावर आणते. कधी कधी थप्पड पण मिळत नाही आपल्याला, पण कधी कधी तिकडेच आपल्याला कळून जातं की अरे असं आहे का, अच्छा अच्छा ओके ठीक आहे, म्हणजे माझं चुकतंय कुठेतरी, मी असं करायला पाहिजे. आपण शिकतो त्याच्यापासून. तर हा पण एक मोठा त्याच्यामध्ये पॉइंट आहे. तर मग शेवटी काय, म्हणजे शेवटी मी शेवट करतो इकडे की म्हणतात की अरे वेड्या मना, भगवान शंकराचार्य म्हणतात की तू या बायकोची, नवऱ्याची, नातेसंबंधांची, धनाची, नोकरीची अशी चिंता काय करतोयस, कशाला घेतोयस. तुझा सांभाळ करणारा सर्व शक्तिमान असा परमेश्वर आहे, त्याला तू विसरू नकोस. आणि या संसार समुद्रापासून जर तरून जायचं असेल तर एकच मार्ग आहे, सुरुवातीला तुम्ही सज्जन संगती करा सुरुवातीपासून आणि इव्हन शेवटपर्यंत ती टिकेल. आणि ही एक नौका आहे, तिन्ही लोकांमध्ये ही तुम्हाला मदत करेल, सर्व काळामध्ये तुम्हाला मदत करेल. आणि म्हणूनच गोविंदाचं तुम्ही भजन करा. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. चालेल. आपण आता पुढल्या आठवड्यात परत भेटूया. श्लोक 14वा अभ्यास असाच चालू ठेवूया आणि सगळ्यांना आठवडा खूप छान जाऊ दे. खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटू. नमस्कार. धन्यवाद.